नाही त्यातली कडी लावातली अशी गत आहे तिची. सुनबाई थांब. तू तुझ्या बापाला पैसे दिलंस? कॉंग्रॅच्युलेशन्स. काय रे काय झालं? अगं आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. काय सांगतोस? किती मोठी? एक खूप मोठे हॉटेलियर आहेत, त्यांच्या ना इंडियामध्ये खूप साऱ्या शाखा आहेत आणि त्यांना आपलं तूप खूप आवडलंय. इथून पुढे त्यांच्या प्रत्येक शाखेमध्ये फक्त आणि फक्त आपलं तूप जाणार आहे. वाव यार. येस आर्या, एक्झॅक्टली सांगता येणार नाहीये, पण इथून पुढे आपला टर्नओव्हर हा लाखोंच्या घरात जाणार आहे, कन्फर्म. वाव यार. आत्ताच डील क्रॅक करून आलोय. आर्या, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करतात. ही ऑर्डर झाली ना, आपण मोठा प्लॅन टाकूया आणि मग पैसेच पैसे. साकेत थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय काय? आम्ही सेलिब्रेट करत होतो. मला मोठी ऑर्डर मिळाली आत्ताच. अरे कसलं सेलिब्रेशन आहे? मिठाई मारून मला गळा भेट. जेवण वाढ मला मिळालो. माझ्या बहिणीच्या जवळ परत गेलास ना, तुझा पाय ना मधून तोडून टाकीन मी. योसले केली ना चुगली. ए चुगली करायला मी काय तुझी सवत आहे वय ग? माझ्या घरात जी चाललंय ना ती सगळ्यांना कळलं पाहिजे. मग आता एक काम करा, अख्ख्या गावात फिरा आणि सगळ्यांना ही गोष्ट सांगा. नंतर तालुक्याला फिरा आणि तिथं पण हे सगळं सांगा. आयुष्यभर ना आजी तुम्ही फक्त हेच करा. बघितलं का चिवळ्या कशी जीभ चुरू चुरू चालली. तिच्या जीभचं पडलं तुकडं तिच्या लवकर. तिच्या तोंडात कोंबला बुवाळा. तिचं तोंड लिपलं पोताऱ्यानं. द्या नुसत्या शिव्या द्या. आधी माझ्या नवऱ्याला शिव्या देत होतात, आता मला पण देताय. नाही नाही, जेवढ्या तुम्हाला शिव्या येतात ना तेवढ्या देऊनच टाका आजी. सुनबाई, तू नको तिच्याकडे लक्ष देऊ. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. खरंच तू तुझ्या बापाला सुभाषरावला पैसे दिलंस का? हो दिले आप्पा. माझ्याजवळ होते ते दिले. घ्या. माझ्या आईसाठी दिले. कुणाच्या पोटात दुखायला लागले? तुम्ही कोणी तर पैसे नाही ना दिले, मग मी आणि माझा बाप बघून घेऊ. आमचा प्रश्न येतो. वंशी कसं बोलावं कळत नाही वय ग तुला? रंजे, अगं पास काय रंजे? तुला काय तू गप बस बर का? तिला मीच वाटणीवर आणणार रे. हात सोडा. नाही सोडणार. आम्हाला न विचारता मायरी पैसे वाटणी वय ग? एवढी मोठी झाली का तू? सासऱ्यांना विचारावं, सासूला विचारावं, नवऱ्याला विचारावं. काही संस्कार केले का नाही तुझ्यावर तुझ्या मायरच्यांनी? रंजे पास काय रंजे? मला म्हणली होती का पैसे दिले नाही म्हणून आणि आज कशी कबूल झाली वय ग? तुमची हिंमतच कशी झाली माझा हात पिरगळायची? याची लई मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. लालीचा शब्द आहे. हा जा जा. माझं नाव बी रणजी आहे. मग ते काय करते तू ते खोटारडी कुणीकडची? आयो शटर तर बंद आहे. हो जत झाले. काका कुठे गेले? हे ऋतिक, अरे गोपाळ गेला असेल कुठतरी डिलिव्हरी द्यायला. तुझा बरं घरी. नाही ते रंजनाजीला अटक झाली म्हणून आलतो मी. काय रंजनाजीला अटक झाली. रंजनाजीला अटक झाली. अटक झाली? अरे हे काय डाउनलोडिंग आहे? अरे ही ब्रेकिंग न्यूज आहे. अमिताभ कॅमेरा घे. मी आधी काम आहे का नाही ते सांग. आहे रे, घे. लगा लगा लगा, अरे त्या जामकर साहेबाला झालंय काय? नुसता हात धुवून त्या गोपाळच्या घराच्या मागच लागलेत. बरोबर आहे. त्या जामकर साहेबाला ना जाब विचारला पाहिजे. अरे लोकशाहीचा चौथा खांब करतोय काय? त्या जामकरांना हा प्रश्न विचारला नाही ना तर हे बदलणार कसं? ए झुंजार, हे तू आम्हाला नाही स्वतःला सांग. हे मी स्वतःलाच सांगतोय. मला काय वाटतं माहितीये का,
आता आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र होऊन गोपाळच्या मागे उभं राहायला पाहिजे. अरे लगा गावचा देव माणूस आहे तो. हा, आपण जाब विचारला पाहिजे जामकर साहेबांना की त्याच्या मागे असा हातून का लागलाय. आता कसं बोललास जित्या? अरे लगा आपणच आपल्या दोस्ताच्या मागे उभं नाही राहणार तर दुसरं कोण राहणार? बरोबर आहे मंग्या, पण जामकर पोलीस आहे रे, म्हणजे आपला त्याच्या विरुद्ध टिकावं लागेल का? आपण त्याला जाब विचारायला जाऊ पण त्यानं आपल्याला आत टाकलं तर? ए बाबा, मला जेलमध्ये जायचं भ्या वाटते. झुंजार कॅमेरा. अमिताभ कॅमेरा उचल. अरे डार्लिंग, तू घाबरू नकोस. अरे आम्ही सगळे आहे ना. हा, काय बी होऊ दे, पण आता माग हटायचं नाही म्हणजे नाही हटायचं. अरे पत्रकारितेची ताकद काय आहे ना, दाखवून देऊ जामकरला. लावा ताकद. बरोबर आहे, आता करेंगे या मरेंगे. अर्थात मी कामात स्वतःला स्वतःच्या मर्जीनेच गुंतवून घेतलं होतं, पण त्या नादात असं कुठेतरी यायचं राहूनच गेलं आणि ते आज तुमच्यामुळे पॉसिबल झालं. आर्या मॅडम, इथून पुढे जर का तुम्हाला असा वेळ घालवायचा असेल ना, तुम्ही बिंदास मला सांगा बरं का. मी तुमच्या सेवेत सदैव तत्पर असेल. निसर्ग किती कमाल असतो ना गोपाळजी. होय. कितीही साचवला मनात तरी मन काही भरत नाही. आजचा दिवस संपला. आता पुन्हा उद्यापासून काम काम आणि काम. आता असा वेळ कधी मिळेल माहित नाही. अशा जागांवर येणं तर सोडाच, पुन्हा लवकर कोणाला भेटायलाही वेळ मिळेल की नाही माहित नाही. तू भेट किंवा नको भेटू, मला तर तुला भेटावंच लागेल, कारण तुझ्याकडे आहेत पैसे आणि ते मला हवेत. एक वेळ हा देवी सिंग बाई सोडेल, पण पैसा कधीच नाही.